नमस्कार, मी संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. आणि आज मी इथं सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी आलेलो आहे. आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर कृषी विकास नावाने एक मोठं कृषी प्रदर्शन भरवलं जात आहे, जे बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही भरवतो. त्याप्रमाणेच विकास हायटेक नर्सरीचे सर्वेसर्वा श्री विकास नलवडे साहेब यांनी हे मोठं प्रदर्शन भरवलं आहे, की ज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पाहायला मिळेल की शोभिवंत झाडं किंवा ऑर्नामेंटल प्रकारची झाडं कशा प्रकारे लावली जातात. तसेच शहरी ग्राहकांसाठी जी आज महत्त्वाची समस्या आहे की भाजीपाला चांगल्या प्रकारचा मिळाला पाहिजे आणि तो विषमुक्त असला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी केलेला जो प्रयत्न आहे की मायक्रोग्रीन्स म्हणजे कमी जागेमध्ये ट्रेमध्ये कवळी भाजीपाला वाढवणं, म्हणजे ज्याच्यामध्ये वाटाणा किंवा इतर जो पालेभाज्या आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आपण वाढवून रोजच्या रोज खाऊ शकतो, की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन मिळतात आणि चांगला भाजीपाला आपल्या आहारासाठी तयार करण्याची सोप्यात सोपी टेक्निक त्यांनी दाखवली आहे. आणि त्याचं फ्रँचायझी मॉडेल हे शहरी ग्राहकांसाठी द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. दुसरं, नर्सरीचा फ्रँचायझी मॉडेल त्यांनी आणलेला आहे. तोही अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या नर्सरी होत नाहीत, म्हणजे जसं भाजीपाल्याचं रोपं लागतात, फळांची रोपं लागतात, तर ते नर्सरीचं त्यांनी फ्रँचायझी मॉडेल आणलेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जर बघितलं तर या ठिकाणी फुलं शेती, भाजीपाला शेती, त्याचबरोबर मक्यासारखी जे स्वीटकॉर्न आहे किंवा हायब्रिड कॉर्न आहे त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेण्यासाठीचं तंत्रज्ञान, त्याच्या नवनवीन व्हरायटी, म्हणजे जवळपास 40पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची पिकं आणि 150पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्हरायटी या शेतकऱ्यांना इथं पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर यांचा मुख्य जो संदेश आहे की आम्ही इथं बियाणं उत्पादन करतोय, इथं नर्सरीद्वारे रोपं तयार करतोय, तर ती आम्ही किती प्रकारे चांगल्या क्वालिटीची तयार करतो हे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष इथं पाहावं. लागवड तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं कशा प्रकारे वापरलं जातं हे या ठिकाणी येऊन पाहिलं पाहिजे. म्हणजे ऊस असेल तर ऊसामध्ये कुठली आंतरपिकं घ्यावीत, भाजीपाला लावायचा असेल तर त्याला आधार कसा द्यायला पाहिजे, टोमॅटो लावला तर एकरी 50 ते 60 टन टोमॅटो काढण्यासाठी काय उत्पादन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. फळ पिकामध्ये केळी सगळे लावतात, परंतु केळीला पर्यायामध्ये पपईचं पीक आहे, तर ते पपई कशा प्रकारे व्हरायटी चांगले काम करू शकते, हे सर्व इत्थंभूत माहिती हे सांगली आणि आष्टा या दरम्यान जो रोड आहे त्याच्यामध्ये तुंग गावामध्ये अगदी हायवे लगत हे कृषी विकास नावानं जे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे, तर ते या परिसरातील म्हणजे कर्नाटक बॉर्डरचे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि परिसरातले जे शेतकरी आहेत, तसेच जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्यावी.